हॅलो ऑल, जसं की तुम्ही बघत आज आपण मस्त चटकदार मिसळ पाव करणार आहे। त्याच्यासाठी हे आपण उसळ घेतलेली आहे, ही आधी भाजून घेतलेली आहे तव्यावरती, नंतरून गरम पाण्यातून उकळी घेतलेली आहे। हे आपण साईडला ठेवू। आणि ह्याच्यासाठी लागणारं वाटण म्हणजे हे आहे खोबरं, त्याच्यानंतरून टमाटर आहे, ह्याच्यात कांदा आहे, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर आहे। हे चांगलं आपण तव्यावरती ड्राय रोस्ट केलेली आहे, म्हणजे तेल न घालता मस्त भाजून घेतलेली आहे, त्याच्यानंतरून मिक्सरमधून काढलेली आहे। एका आता पातेल्यात आपण तेल घेतलेलं आहे, मसाला घालू। चला पुढची प्रोसिजर बघू। प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल, लाईक करा। तेलामध्ये मसाला घातलेला आहे, चांगलं मस्त परतू द्या। एक 5 ते 6 मिनिटं अधूनमधून बघत राहणे। आणि जे मिक्सरमध्ये आपण मसाला केला होता त्याच्यात हलकंसं कोमट पाणी घालून तेही आपण घालणे, जेणेकरून मसालाही वाया जात नाही। आता ह्याला आपण झाकण घालून ठेवणे। जसं की आपण बघत आहात, आता आपण झाकून ठेवलेलं आहे। हे 5 मिनिटं असंच ठेवायचे आहे। अधूनमधून आपण बघत राहू, अधूनमधून येऊन बघून हलवत राहणे। आणि जर वाटलं तर आपण हलकंसं थोडं कोमट पाणी घालायचं। कोमट पाण्याने चव बदलत नाही आणि चांगले लागते। आता सध्या ते उकळत आहे, त्याच्यामुळं अधूनमधून बघत आहे। 5 मिनिटं अजून असंच मसाल्याला चांगलं शिजू दे। अधूनमधून बघत राहणे, जेणेकरून मसाला खाली चिटकू नये म्हणून। वाटण मस्त तेलात छान परतलेलं आहे। आता आपण ह्याच्यात मसाले घालू। ह्याला जाईल हळद, काळं तिखट म्हणजे काळा मसाला जो असतो तो, त्याच्यानंतरून धनिया पावडर आणि जिरा पावडर, नमक, काय म्हणतात त्याला, मीठ स्वादानुसार। थोडं मध्ये काहीतरी होत आहे बोलण्यात, कारण बघणं पण आहे आणि करणं पण आहे, तर सॉरी। चला आता आपण मसाले ॲड करू। जसं की तुम्ही बघत आहात किती मस्त कलर आलाय, एकदम झणझणीत बनते ही मिसळ। आणि ह्याच्यासोबत पाव तर अतिउत्तम। आता ह्याच्यामध्ये जे मसाले घातलेले आहेत ते जिरं पूड आहे, धण्याची पूड आहे, त्याच्यानंतर कश्मीरी लाल मिरचीची पावडर आहे, आणि मेन जे आहे ते काळा मसाला आहे। हा घरगुती काळा मसाला आहे। आणि मीठ तुमच्या चवीप्रमाणे। आणि इथे तुम्ही बघू शकता, एकच मिनिट, जे आपण हे होतं उसळ जी उकळत्या पाण्यात जी उकळली होती ते हलकंसं ह्याला म्हणतात त्याचं स्टॉक काढलेलं आहे आपण, म्हणजे त्याचं पाणी। थोडक्यात हे चांगलं होतं, ह्याच्याने थोडं भाजी चविष्ट होती। हे पाणी सहसा फेकून द्यायचं नाही, हे काढून ठेवायचं आहे। आता चला बघू, कलर मस्त येतोय जसं की तुम्ही बघत आहात। आणि बघा तेलही सुटलेलं आहे, तर हलकंसं आपण गरम पाणीच घालणे। कसुरी मेथी ही घातलेली, हे चांगलं आपण परतून घेणे, जेणेकरून मसाले चांगले आपले परततील। इतका सुगंध सुंदर येतोय, टेम्पटिंग असं। थोडंसं पाणी घालून झाकून ठेवलेलं आहे। पाणी कोमट होतं, कारण ते सगळं एकत्र होऊन चांगला तर त्याचा सुगंध येतो, खूप छान वाटतं। त्याचं जे ॲरोमा आहे खूप चांगलं वाटतं। हलकंसं तुम्ही एक 2 मिनटं जेव्हाही तुम्ही मसाले घालाल तेव्हा 2 मिनटं आपण झाकून ठेवणे, हलकंसं गुणगुणं पाणी घालून। जसं की बघत आहात, सुंदर असा कलर आलेला आहे। हेच महत्त्वाचं आहे, कारण ह्याच्यात जेव्हा आपण पाणी घालू हीच तर्री होते, झणझणीत एकदम। उसळ घातलेली आहे आता मी, चांगलं परतून घेणे मसाल्यांमध्ये। प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्रिप्शन द्या, मलाही प्रोत्साहन भेटतो। आता गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे। जसं की तुम्हाला दिसत आहे, इतकं सुंदर कलर आलेला आहे, तर्री खूप सुंदर। आणि ह्याचं सुगंध तर इतका सुंदर येतोय, बघा आपण बघू शकता। खूप लोक आधी पोहे पण घालतात वाटीमध्ये, त्याच्यावरती रस्सा आणि मग फरसाण। मी काही पोहे नाही वगैरे नाही, हे आपण थोडंसं काय म्हणतात, तर्री बघा, कलर बघा, इतका सुंदर आणि इतका टेम्पटिंग स्मेल येतोय, इतकं म्हणजे असं वाटतं की कधी एकदा खाऊ असं झालेलं आहे।
प्लीज डू सबस्क्राईब, लाईक करा. प्लेटिंग केल्यावरती मी दाखवते. अजून हे आपण एक 5 मिनटं उकळत ठेवलेले आहे सिमवरती, म्हणजे एकदम कमी फ्लेमवरती आपण हे 5 मिनटं चांगली ह्याला उकळी येऊ द्या, जेणेकरून हे जेवढे जिन्नस घातलेले आहेत हे सगळे व्यवस्थित एकत्र येऊन खूप सुंदर लागते हे मिसळ. गॅस बंद केलेला आहे आपण फ्लेम. बघा किती सुंदर तर्री दिसत आहे की नाही टेम्पटिंग. आज बोलण्यात बरीच गडबड झालेली आहे तेही मला कळतंय, पण फक्त हे जे आहे जे मिसळ केलेली आहे इतकी चविष्ट होईल आणि इतकी काय म्हणू टेम्पटिंग आहे, असं झणझणीत. कलर बघा तुम्ही. चला मी आता तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते कसं दिसते ॲक्च्युली. बघू शकता मस्त मिसळ पावची थाळी रेडी आहे. इथं आहे कांदा, सजवायला कोथिंबीर, लिंबू, पाव आणि हे मेन जे आहे ते फरसाण. ह्याच्यामध्ये मस्त मी तुम्हाला दाखवते करून. मस्त फरसाण, कांदा आणि वरून कोथिंबीर आणि हा आहे आपला लिंबू. कसं वाटलं प्लीज सांगा. प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल. लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. कसं वाटलं नक्की कळवा मला हे. थँक्यू. हॅव अ गुड डे.